दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबांना भेटण्यासाठी येत असतात। यंदा मात्र बारामतीमधील गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी शांतता आणि शुकशुकाट पाहायला मिळतोय। यंदा कोरोनाजन्य परिस्थितीमुळे यंदा कार्यकर्त्यांनी भेटण्यासाठी येऊ नये असं परिपत्रक काढून आवाहन करण्यात आलं होतं। त्यामुळे यंदा बारामतीत गर्दी आणि वर्दळ दिसून येत नाहीये। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। दरवर्षी गोविंद बाग या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्त मोठी वर्दळ आणि गर्दी पाहायला मिळत असते। यंदा मात्र या ठिकाणी अत्यंत शांतता आणि गर्दी दिसून येत नाही। कारणही तसेच आहे, कोरोनामुळे परिपत्रक काढून पवार कुटुंबियांनी गोविंद बाग या ठिकाणी भेटण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले होते। त्याला प्रतिसाद देत कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले नाहीत। अत्यंत शांतता आणि शुकशुकाट असा पाहायला मिळत आहे। दरवर्षी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, नव्या पिढीतील आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या दिवाळीच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात, त्यांना शुभेच्छा देत असतात। यंदा मात्र हा कार्यक्रम दिसून येत नाही, कारण कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। सध्या बारामतीमध्ये शांतता पाहायला मिळत आहे। जावेद मुलानी, जी मीडिया, बारामती।